स्लीपर गाड्या आमच्या गावाकडे अजूनपर्यंत नव्हत्या सुरू झाल्या. एक नंबर यार, एकदम झगमगाट आहे एकदम. आता आम्ही चाललो आहे तर मधल्या दिवशी चाललो आहे. केबिन म्हणजे आमच्या सीटच्या इकडे मस्त छान अशी सीट आहे, खूप मोठा स्पेस आहे यार. म्हणजे फॅमिली वगैरे आपली मुलं वगैरे असतील ना तरी पण इथे आरामात झोपू शकतात, एवढा स्पेस आहे भरपूर. छान आहे. वरून खिडकी ओपन पण होते, हवा येते चांगली. आता हे पडदे लावून घेऊया, आता लाईट पण बंद करतील ते. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज चाललेलं आहे गावी. बरेच दिवस झाले गावी नाही गेलो आहे, तर आता महिना झाला गावावरून आलेला. आज आम्ही चाललो आहे रात्रीच्या प्रवासाने गावी. तर काही कामं आहेत ती पण करायची आहेत, तर निघतो आहे. वाजलेत 11:45 वाजायला येतील आता. आणि आमच्या गावातली नाही गाडी, आमच्या गावाकडची आहे. तर आज मधला दिवस आहे, तर आम्ही चाललो आहे. वर्षाने मी चाललो आहे. इकडे प्रज्ञ प्रांजू घरी असणार आहेत, इकडे भाऊ, इकडे आई आहे. आणि आमचे जास्त बागा नाहीत, 2च बॅग आहेत. 2 दिवसासाठी जाऊन येतो आहे, यांना सुट्टी आहे 2 दिवस. तर चला जाऊया. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रवास बघायला मिळणार आहे आणि गावाकडचा नजारा, सकाळी उठल्यावरती गावचा नजारा बघायला मिळेल. तर प्रवासात बघूया काय इंटरेस्टिंग असणार आहे. प्रवास यावेळेस काहीतरी वेगळा आहे, तुम्हाला गेल्यावरती समजेल. तिकडे जाऊया, निघूया. व्हिडिओ कॉल करेन, व्हिडिओ कॉल. ओके, तर ॲक्च्युली त्याला यायचं होतं पण नको, परीक्षा जवळ आल्या तर नको. 2 दिवसात लगेच येऊ आम्ही. खावं घेऊन येतो तुला. परत जायचंच आहे, 15 दिवसांनी जायचंच आहे परत. सुट्टी पडली ना मे महिन्याची, शाळा संपली का मग गावालाच जायचं आहे. धमाल. सायकल घेऊन जाऊया, सायकल घेऊन जाऊया. तुला काय आणू? फिशी आणू गावावरून? खेकडा? मग प्रिंगल्स आणू, गावाला प्रिंगल्स बनावं लागते. पण तुला काय आणू? फणस आणू? फणस आणतो, कच्चे आंबे आणतो, करवंद आणतो कच्चे वगैरे. तर चला येतो. चलो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चल, रिक्षा आहे की नाही ते काय माहिती, बघायला लागेल. 12च वाजलेत, गाड्या चालू असतात. नाही तर ओला बुक करूया रिक्षा. फायनली आमची रिक्षा आलेली आहे आणि जाऊया. शेवटी आम्हाला रॅपिडो बुक करायला लागला, ओलावाला काही येतच नव्हतं. शिमग्याला गेलो तर दिवसा गेलेलो, दुपारचं निघालेलो. रात्रीचा प्रवास मस्त, जरा थंड वाटायला आणि प्रवास जास्त वाटत नाही काय. प्रवासाच्या खूप व्हिडिओ केलेत आम्ही, पण यावेळेस आम्ही चाललो ना ती स्लीपर बसने चाललो आहे. स्लीपर गाडीने पहिल्यांदा चाललो आहे, म्हणजे आमच्या गावाकडे स्लीपर गाड्या जात नव्हत्या, आता सुरू झाले. बघूया कशी आहे ती. एरवी बऱ्याच वेळा प्रवास केला, पण आमच्या गावाकडेच पहिल्यांदा स्लीपर गाडी सुरू झाली. पनवेल स्टँडच्या परिसरात पोचलो आहे आणि आमच्या इकडे बस आहे, श्री जागमाता देवी ट्रॅव्हल्स. भारी मोठी गाडी आहे एकदम. गाडी बघा मस्त आहे. 9ला ही पण बघा. हे सगळे आपल्या राजापूरची गाडी, जागमाता देवी. मोठी बस आहे आणि स्लीपर आहे. आमच्या म्हणजे अगदी देवारे मंडणगड खाली जाणारी ही गाडी पहिल्यांदाच मला वाटतं सुरू झाली आहे. स्लीपर गाड्या आमच्या गावाकडे अजूनपर्यंत नव्हत्या सुरू झाल्या, तर ही मंडणगडातली पहिली स्लीपर गाडी. म्हणजे मंडणगडात येतात दापोली साईडच्या गाड्या, पण मंडणगडातनं आमच्या साईडला खाली ही पहिलीच गाडी आहे. तर चला जाऊया. सामान ठेवलं आहे बहुतेक इथेच. नमस्कार. येणार ना तर? ओके, एक नंबर यार, एकदम झगमगाट आहे एकदम. आता आम्ही चाललो आहे तर मधल्या दिवशी चाललो आहे. एरवी गाडी फुल असते, नाही तर सीझनमध्ये तुम्हाला सुरू होणार आहे, मुलांच्या सुट्ट्या पडतील, मग काय गाडी फुल. खालीच कम्फर्टेबल होईल ना. तर अशी पूर्ण बस आहे, एक नंबर यार. मोठी बस आहे एकदम, पाठी पण एक सीट आहे. सो अशी बस लांबच्या लांब आणि खाली पण दोघे वरती दोघं असं झोपू शकतात. इकडे सिंगल सीट आहेत. पडदे वगैरे मस्त, चादर वगैरे लावलेत असे, बेडशीट वगैरे. आणि बस निघते आता. कम्फर्टेबल आहे ना. बॅग ठेवा आतमध्ये. लवकर आली गाडी, पण मला वाटतं काळोखातनं पोचेल नाही. 5:30-6 वाजता काळोख असेल. वेशवीकडे जाते ही गाडी, देवारे वेशवीपर्यंत पोचते. आता काय मुलांच्या शाळा झाल्या की सुरुवात सीझन. चला फायनली पकडला गावचा रस्ता. मुंबई गोवा हायवे. 12 वाजलेत आम्हाला. आहे बघा, 12 वाजता डॉट आम्ही पनवेल पळसपे फाटा सोडतो आहे.
आता मी किती वाजता उतरते गावी ते बघूया किती वाजता पोचते. केबिन म्हणजे आमच्या सीटच्या इकडे मस्त छान अशी सीट आहे, खूप मोठा स्पेस आहे. म्हणजे फॅमिली वगैरे आपली मुलं वगैरे असतील ना तरी पण इथे आरामात झोपू शकतात, एवढा स्पेस आहे भरपूर. अजून हिला AC नाही केलं आहे, नॉन AC आहे ही, पण हळूहळू अपग्रेड कदाचित करतील ते असं वाटतं आहे. नवीनच सुरू झालं आता, म्हणजे झाला महिना 2 महिने काहीतरी झाले असतील. ही गाडी विरारवरून वेशवीला जाते, म्हणजे आमच्या गावाकडे जात नाही, आम्हाला केळशी फाटा किंवा देवाऱ्याला उतरायला लागेल. बघूया आता काय पुढचं प्लॅनिंग आहे ते. गाडी पाऊण तासाने पोचले श्री गणेश हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट इकडे. 1 वाजला बरोबर 1 तासाने गाडी लागली इकडे. आणि गावावरून पण एक गाडी येते ना, त्यांची गाडी बाजूलाच लागली. सो गावावरून आलेली गाडी आणि ही मुंबईवरून गावी चाललेली गाडी अशी. तर जाऊया इकडे. हे हॉटेल पण छान आहे, जेवण चांगलं मिळतं इथे, बिर्याणी वगैरे मस्त फेमस आहे इथली. आणि ह्या टायमाला सगळे ड्रायव्हर क्लीनर वगैरे असतात ना, ते जेवायला इकडे येतात. म्हणजे मुंबईतनं सुटणाऱ्या गाड्या पण आणि गावावरून येणाऱ्या गाड्या पण ह्या टायमाला बरोबर 1 वाजता इकडे येतात आणि लोक जेवतात वगैरे इकडे. ही गाडी सुटली कुठून? विरारवरून बरोबर. ती 8 वाजता सुटली असेल, 7:30 वाजता. तर इकडे येईपर्यंत त्यांना भूक लागते, मग बरीच मंडळी जेवतात पण नाश्ता पाणी करतात. आणि आता थोडा ऑफ सीझन आहे त्यामुळे गाड्या जास्त नाही दिसत, पण एरवी खूप गाड्या असतात इकडे, लाईनच लागलेली असते. तुम्ही संडे म्हणजे शनिवार रविवार याल ना तर इकडे खूप टेम्पो ट्रॅव्हलर तुम्हाला दिसतील. तर चला जाऊया, इथे काहीतरी चहा वगैरे काहीतरी बघूया. असं हॉटेल आहे इकडे, चायनीज फ्राय राईस सगळे मिळतं. आणि इकडे आतमध्ये पण बसतात ड्रायव्हर वगैरे. फ्रेश झालो आम्ही थोडा इकडे आतमध्ये. इथले मालक आहेत ते पण भेटले, ते चांगले ओळखतात, म्हणजे आमच्या गावातले आहेत, त्यांच्या बिल्डिंगमध्येच राहतात गणेशनगरला. वर्षाने पण काय घेतलं आहे? जिरा सोडा घेतला आहे. चहा पिणार होतो पण आता काय गरमी आहे सध्या, तर काहीतरी थंडच घेऊया म्हणून थोडंसं घेतला. आणि आता सध्या आमच्या गावाकडच्या गाड्या इथे थांबाव्या. पहिला JMB ढाबा होता जेव्हा आम्ही पहिलं गाडी सोडायचो ना तेव्हा, नंतर वैष्णवी वगैरे असे ढाबे बदलत असतात. नंतर मग मध्ये तो एक खारपाल्याचा अजून एक ढाबा आहे, काहीतरी चांगलंच नाव यायचं. असे ढाबे बदलत असतात. आता हा इकडे जास्त येतात ढाब्यावरती, कारण की आम्ही सुद्धा ह्या गोष्टी केलेल्या आहेत. सीझनमध्ये आम्ही गाड्या सोडायचो त्या टायमाला सुरुवातीला. म्हणजे स्ट्रगलिंग पिरियड होता, तेव्हा पण स्ट्रगलिंग आम्ही करत होतो. नवनवीन काही ना काहीतरी व्यवसायातनं काम करून एक्स्ट्रा कसं बचत करता येईल आर्थिक गोष्टी, यासाठी सीझनला करायचो. दिवाळी ह्या टायमाला, मे महिन्यात, शिमग्याला किती काय काय करायचे. बापरे, लय ऐकायला लागायचं आम्हाला, खतरनाक होतं. हां, तिथून मग हळूहळू आम्ही ते बंदच केलं. 2-3 वर्ष केलं, जास्त हो गया, 2-3 वर्ष केलं. हां, गाडी आली तर ड्रायव्हर नाही, ड्रायव्हर आला तर गाडी असं व्हायचं खूप. हां, त्यामुळे नंतर मग बंद केलं आम्ही. तर आता आपला आहे व्यवसाय आणि यूट्यूब चाललं आहे. रात्रीच्या वेळेसचा नजारा मुंबई गोवा हायवेवरचा. गाड्या एकदम सुसाट असतात, रस्ता तर एकदम चांगला जबरदस्त झाला आहे ना. पण इकडे कुठे कुठे ढाबे असतात ना इकडे क्रॉसिंगला, तिथे इश्यू होतो बऱ्याच ठिकाणी. मध्ये एक आलेली व्हिडिओ, बोरिवली महाड, कसल्या सनसनात जातात गाड्या आहे बघा. आता यांची जाखमाता देवी अजून एक गाडी होती, ती आता जस्ट गेली, गावावरून आलेली. आणि ही गाडी आहे ती आता गावाला आहे. म्हणजे दोन्ही गाड्या इकडे उभ्या होत्या. ST बघ ऐकतच नाही, म्हणून रात्रीच्या कधी बाईकने यायचं नाही शक्यतो करून. गाड्या खूप मोठ्या गाड्या सुसाट असतात आणि दिसत पण नाही बाईकवाले काही. डायरेक्ट गाडीत जाऊन झोपणार सगळेजण. तुम्हाला भेटल्याबद्दल काय होतं? काय होतं? एकदम लाईटिंग वगैरे मस्त आहे. तर हे आपले सागर भाऊ आहेत, गावावरून आलं. आता गाडी आपली इथून डायरेक्ट आता गावी जाईल. ही गाडी गावी जाणार, पण आता ही रेग्युलर आहे आपली गाडी गावावरून आहे. दररोज जशी एक गाडी गावावरून सुटते वेशवीतनं, तशी मुंबईतनं एक विरारवरून सुटते. दररोज गाडी सुटते. वेशवीतनं गाडी आपली 8:30ला सुटते. वरची लोक असतील कुडेकर, कंटा, किल्लावाडी, त्यांना पिकअप ड्रॉप ठेवलाय. अगदी वेळाचं सुद्धा वेळासमधले पण लोक तुम्ही पिकअप ड्रॉप ठेवलाय. मग तिथून पुढे देवारे मंडणगड करत असं. देवारे मंडणगड आंबे. आणि मग विरारवरून सुटते ती गाडी कशी येते? विरारवरून सुटलेली गाडी विरार, नालासोपारा, अंधेरी, वेस्टर्न लाईन, बोरिवली वगैरे करत अगदी हायवेनीच गाडी येते. मग दादरला पण जाते? दादरला सुरू जाते गाडी. दादर सायन वगैरे करत येते. आणि परत ही जाताना गाडी पण तशीच जाते का? सेम
आणि आपली डेली सर्व्हिस आहे. डेली सर्व्हिस दररोज. नवीनच आहे, कारण आम्ही पण गावी इन्क्वायरी करत होतो. आज आमच्या गावातली पण गाडी सुटते, पण ती आजच्या दिवशी नाही, आज गावावरनं गाड्या रिटर्न असतात. तर मग यांची गाडी अवेलेबल होती, तर यांच्या गाडीतनं मी म्हटलं जाऊया. तर आम्हाला पण असं आमच्या गावाकडे असेल तर आम्हाला केळशीपाटा नाही तर देवाऱ्याला उतरायला लागणार आहे. पण आपली गाडी सरळ जाते. सरळ जाते वेशवीला. हां, तर कोणाला जर बुकिंग करायची असेल ना तर यांचा नंबर मी स्क्रीनवर देतो. आणि ऑनलाईन पण आता बुकिंग तुम्ही सुरू करणार आहे. बुकिंग चालू केली आहे. रेड बसला पण सुरू होणार आहे. पण आठवड्याभरात ते सुरू झालं. तिथे काय नावाने असेल? जाकमध्ये देवी ट्रॅव्हल्स. जाकमध्ये देवी ट्रॅव्हल्स ना. सो सर्च करा तुम्ही. सर्च केलात विरार ते मंडनगड वगैरे असं. विरार ते वेळा सर्च केलात किंवा विरार ते वेशवी वगैरे मंडनगड वगैरे तरी पण तरी तुम्हाला रेड बसला दिसून येईल. चालेल, थँक्यू. छान माहिती दिली त्याबद्दल आणि कोणाला हेल्प होईल ना. होय, नक्कीच. आणि बरेच जण असतात आम्हाला सांगत असतात तुमच्या गावाकडे जाणाऱ्या गाड्या कुठल्या, नंबर द्या वगैरे. तर हा एक हेल्पफुल ठरेल व्हिडिओ. पुढे काय तर डायरेक्ट सकाळ 6 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू होते. तर मध्ये आता आराम होईल, जरा झोपू पण, कारण सकाळी मग त्यात त्रास होईल. तर झोपतो आम्ही आता. आणि आता वरती आलो आम्ही, वरती जरा कम्फर्टेबल जास्त वाटतं आहे. खाली पण चांगलं आहे आणि स्पेस छान आहे. म्हणजे गाडी खूप मोठी आहे, ठेवायला पाण्याच्या बॉटल्स वगैरे, लगेज वगैरे. 3 माणसाची फॅमिली, छोटी मुलं असेल तरी पण राहतील. पण मेन म्हणजे आमच्या पट्ट्यात खालच्या साईडला तर हे नवीन सुरू झालं तर रिस्पॉन्स मला वाटतं आता येईल व्यवस्थित. आमच्याकडे गावी आम्ही जायचं ना प्रवास करायचं, तर आमच्याकडे साधेच बस असायचे ना. आमचे रस्ते छोटे आहेत त्याच्यामुळे तो इश्यू होतो. नाहीतर आमच्याकडे गाड्या कधीच सुरू झाल्या असते. पण याने सर्व्हिस सुरू केली तर म्हटलं प्रवास करून बघूया. हां, बघूया प्रवास करून कसं काय ते. आणि आम्ही कसे खूप प्रवासाचे व्हिडिओ केलेत ना आतापर्यंत, तर भरपूर जणांना प्रवासाचे व्हिडिओ आवडतात बघायला. तर मग हा एक पण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होईल. तर त्यानिमित्ताने म्हटलं चला काही लोकांना माहिती पडेल. बरेच जणांना वाटतं की तुमच्या गावी असेल तर गाडी कुठली, नंबर द्या. नंबर मागत असतात दर टायमाला. छान आहे. वरून खिडकी ओपन पण होते, हवा येते चांगली. आता हे पडदे लावून घेऊया. आता लाईट पण बंद करतील ते. तो पडदा बंद कर ना तिकडचा. पडदे लावून घेतो मस्त. वरती जरा जास्त कम्फर्टेबल वाटतं मला. वाजलेत 5:45 आणि पोचतोय आम्ही केळशीवाड्यावरती. तर लवकर आली गाडी. चला भेटू. चला. आणि खूप लवकरच गाडी आली. बाहेरून गाडी दिसते. आता तुम्हाला काळोखातनं काय समजणार नाही, पण खूपच लवकर आली गाडी. म्हणजे गाडी उशिरा सुटून पण आली लवकर. आमच्या इथले बॅगा काढूया. हां, हे बघ बाजूची व्हाईटवाले ना ती. हां. आंबोली यापर्यंत उजळेल काय? तर चला, आम्ही आता चाललो आहे केळशी फाट्यावरनं खाली. गाडी आम्हाला सोडून चालली सरळ वेशवीला. आणि आमच्या केळशी फाट्यानं खाली रस्ता तो आमच्या गावाकडे. आम्ही आता गावामध्ये पोचतो आहे. अजून काय उडझडलं नाही. इकडे खाली खलाटी आहे पूर्ण आणि इकडे गाव आहे आमचं. कुठे फाटे कोंबडा टायमाला आलो. कोंबडा 5:45 वाजता आम्ही पोचलो आहे. जरा साफसूफ केले, झाडू काढली, कचरा खूप झाला होता इथे ओटीवरती. आणि आता उजळेल थोड्या वेळात. अंगणामध्ये तर बापरे, इथे कुत्र्याने वाट लावून टाकले. इथे चिरे बिरे आणलेत ना, पूर्ण अक्षरशः माती उकरली खाली. कचरा काढून झाला आहे. लाल लाल माती पूर्ण इकडे पसरलेली. चहा वगैरे बनवून मस्तपैकी. आणि नंतर मग दिवसाला सुरुवात. मस्त एक मी झोप काढली. आता कामाला सुरुवात करते. सगळ्यात पहिलं आपण जाऊया मोगलीदारा. तिकडे विस्तो पेटवून पहिलं पाणी तापत ठेवूया. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून बाकीची मला आधी वगैरे पुसायची. पूर्ण घर कसं हे झालं. साफ करायला लागणार आहे. मांजर अशी बरणे वगैरे सगळं पाडून टाकतात. चहाची पात आणली मस्त ह्याने. सकाळी जाऊन मस्त चहा बनवते. उशिरा झोपले. उजाडला आहे पूर्ण. तू आलीस? हे म्हणे तू
व्हाईट होतीस तू रेड कशी झालीस? दुसरी कुठे आहे? म्हणे हात दे. बोला बोला. हो सकाळी आम्ही आलो 5:45 वाजता वर्षाला झोपलीनंतर, आणि नंतर मी डायरेक्ट आमच्या समुद्रावर गेलो होतो. सकाळी मस्त जरा फिरून आलो घरी, आणि नंतर मला पण वाटलं झोपायला पाहिजे, तर परत एकदा झोप काढली 1 तास. आता उसऱ्या करायला मी नंदाने उसरी केली नाही आंब्याची, कवलाव टाकला, कानातली करवंद वगैरे येते सगळं. अंगण आमचा कुकरला, आमच्या मांजरीला भिजवले जरा, चिऱ्यावरती जाऊन लाल लाल झाली ती. इथे परत आले परत लाल होईल, पूर्ण लाल झाली ती. आता आपण कुठे चाललोय? पावसात आलं तर पूर्ण इकडे माती माती, आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी, आणि पूर्ण हिरवळ झालेली असते. सकाळी मुद्दाम आहे ना मी मस्त फिरायला गेलेलो, भारी वाटलं एकदम. शूट नाही केलं तिकडे जास्त, समुद्र जाऊन आलो, मस्त वाटतं. जास्वंदीच्या फुलातला प्रकार आहे. चाफा फुलला आहे मस्त एकदम, खूप फुलं आहेत, 1 नंबर फुलं आहेत यार. ह्या चाफ्यावरती किती जुनं आहे, किती लोकांनी फुलं नेली याची. आता हा अर्धाच झाला आहे, पहिला खूप मोठा होता, खूप जुनाड आहे, 100 वर्ष जास्त झाले असतील याला. खूप जुना चाफा आहे. आमच्या गावात सत्यनारायणची पूजा असली कोणाकडे की इथूनच फुलं. पाणी एवढं आहे ना सध्या, खूप पाणी आहे सध्या. मुंबईकडे सगळे आले, मग 15 दिवसांनी टायमिंग लागेल. आता ही पण झाडं सुकत आली तरी त्यांना पाणी घातलं पाहिजे. पाणी घातलं आहे कोणतरी, ठिबक सिंचन लावलं ना, पाणी घालायची गरज पण नाही. एक टाकी लावायची वरती आणि ठिबकने पाणी जाईल ऑटोमॅटिकली. हां, इथे अजून झाडं लावली पाहिजे खरं म्हणजे. यावर्षी काय माहिती लावतात का बघूया, आपण आणून लावणार आहे पावसामध्ये. येतो ना आपण गावी, असं पूर्ण गावचा नजारा. सध्या खलाटीमध्ये कडवीवालाची शेती आहे, चवळी वगैरे काढणी सुरू आहे. दर्शन घेऊया. थोड्या वेळ बसलो आणि चाललं. आमच्या खोपीतनं फाटी पण आणायची आहेत, पण आता ती खूप ऊन झालं आहे. आपण नंतर संध्याकाळी वगैरे येऊया शील झाल्यावरती. पण ह्या टायमाला पण गावी येऊन राहण्याची मजा वेगळी असते, शांतता कोण नसतं गावी. तुम्ही मुंबईत आणलं पीठ? हां यार, बनवूया, मस्त होईल. आपल्या खावण्याचं पीठ पण तुम्हाला मिळतं, ड्रायफिश मिळतात, त्यानंतर आता सोडे पण सुरू झालेत, कोलसोडे, मसाले आहेत. इन्क्वायरी करा, चालू आहे. भले पण आम्ही तर गावी असतो ना, तरी आपलं दुकान चालू आहे, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. अरे यार, हे कुठे उड्या मारता रे? बघ बस 2-3 दिवस थोडासा मुंबईमध्ये तिकडेच राहिला होतो. गावच्या कडपत्त्याच्या सोबतच भारी असतं. आता आम्ही करतोय घावणे चटणी, कोणती कडपत्त्याची. कावळी नवीन आहे, आता बघूया. मी पहिल्यांदा करते नवीन कावळीवरती. चटणी झालेली आहे रेडी. चटणीचा तडका मस्त असा भारी वाटतंय. तांब्यावर पाणी घेऊन. अच्छा, कावळी चटणी बरोबर. पण पहिला खावणं नाहीत ना, पहिला खावणं घावणं येतात आपल्या पिठाचे, असं नाही. घावणे झालेले आहेत रेडी, आणि झालोय आता आमच्या ओटीवरती, जिथे आम्ही मस्त घावणे चटणी खाणार आहोत. मस्त झालं ना. पण संध्याकाळची वेळ मंडळी, मस्त रिलॅक्स आराम केला जरा. आज आम्ही कुठेच नाही गेलो. आता संध्याकाळी वाजलेत 5-5:15, तर फेरफटका मारून येते. पण आजचा हा व्हिडिओ होता तो म्हणजे आमच्या प्रवासाचा. आम्ही रात्री आलो, रात्रीने आज घरीच होतो, घरातली साफसफाई केली, थोडंसं फ्रेश झालो, देवळात गेलो आणि आराम केला. आज रानात वगैरे जायचं आहे, पण बघूया, उद्याचा 1 दिवस आम्ही थांबणार आहोत. तर जे काही शूट होईल ते तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ प्रवासाचा फक्त होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. प्रवासातल्या काही गोष्टी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. आम्ही आलो त्या बसचं डिटेल वगैरे, आणि गावाला मस्त संध्याकाळचं एकदम वातावरण थंडगार झालं आहे, हवा सुटले, भारी वाटते. तर आता आम्ही चाललो आहे, बघूया नेक्स्ट काहीतरी कुठेतरी व्हिजिट करायला. पुढच्या वेळेत बघूया, बघायला मिळेल. तर प्रवास मस्त झाला. कसा वाटला तुला प्रवास रात्री? वाटलं 1 नंबर. आणि सकाळी येऊन ते एकदम फ्रेश वाटलं इकडे गावाला येऊन. हां,
प्रवास तर मस्त झाला. आणि आल्यावरती रेंज नव्हती तर मग रिचार्ज वगैरे करून गावच्या झालं फोनवरती बोलणं, मुलं वगैरे घरीच येतात तर रिलॅक्स झालं. म्हणजे आम्ही निश्चित झालो. गावाला नंतर अपडेट देणे महत्त्वाचं असतं, तर ते मेन गावाला कधी कधी रेंज नसते, प्रॉब्लेम होतो, खूप चॅलेंजेस असतात, पण झालं ते. तर चला बाय, टेक केअर, सी यू, बाय.